तुम्हाला ना मी सकाळचे कामं सुरू राहते तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते, पण आज ना व्हिडिओची सुरुवात ही संपूर्ण कामं झाल्यानंतर केलेली आहे. तर बरोबर 10:15 झालेले आहेत आणि 10:15ला मी संपूर्ण घरकाम आवरून घेतलेलं आहे. तर बघू शकता सगळं घर नीट अँड क्लीन केलं, ओटा साफ केला, हॉल बेडरूम सगळं स्वच्छ झाले, स्वयंपाक झालेला आहे. फक्त आता बाकी आहे पूजा करायची आहे आणि कपडे वाळत घालायचे आहे आणि कपडेसुद्धा मी हातानेच धुवून काढलेले आहे. आता उन्हाळा लागला आणि कसं आहे स्वेटर्स वगैरे कमी झाले, त्यामुळे मग ना रोजचे कपडे मी हातानेच धुण्याचा प्रयत्न करते, मशीनमध्ये फार कमी लावते. तुम्हाला माहिती आहे आता उन्हाळा आलेला आहे त्यामुळे आपण लवकर उठतो आणि कामंसुद्धा आपले लवकर होतात आणि सोबत तुम्हाला माहिती आहे बिलसुद्धा जास्त येते. त्यामुळे ना कसं आहे ना जे 1-1.5 तास जी मशीन घेते ना तेवढं आपण अर्धा-पाऊण तासात आपले कपडे होऊन जातात. ह्या उद्देशानेच मी सकाळीच कपडे धुवून वाहू टाकायचे. जर तुम्हाला कपडे धुवायचा कंटाळा येत असेल ना, मी तुम्हाला सांगते सकाळी उठल्याबरोबर पहिले कपडे भिजत घालायचे. इकडे माझं झाडून पुसून झालं की लगेच मी 8-8:30पर्यंत आपले सगळे कपडे धुवून घेत असते. आणि तुम्ही कधीही बघा सकाळी जेव्हा आपण कपडे धुतो ना तेव्हा आपला कपडे धुवायचा कधीच कंटाळा येत नाही. तर इकडे आपले कपडेही माझे स्वच्छ झालेला बघू शकता. 1.5 बाल्टी तर कमीत कमी हे कपडे आहेत. तर आता फक्त हेच वाळत घालायचे आहेत. तर 10:15पर्यंत एवढे सगळे कामं झाली. पण 10:15ला कामं होतात हे मात्र नक्की. आता कुकर लावायचं आहे, गरम मी कुकर लावत असते. सकाळी कसं ना भाजी पोळीच होऊन जाते, मुलं पण टिफिनमध्ये भाजी पोळी नेतात, हे पण मोस्टली भाजी पोळीच खातात. जर राहिला तर म्हणजे कुकर मांडून घेते म्हणा मी, सकाळी नाही मानत तसं नाही, पण कधी हे म्हणते की राहू दे मी भाजी पोळीच खाऊन जातो. तर मग त्यावेळेस कुकर राहून जाते आणि मग मी काय करते आरामात कुकर लावते. मुलं 3 वाजता येतात तर आपण 12-12:30-1 वाजेपर्यंत तसे लेडीज आपण रोज या टायमिंगवरच जेवत असतो. तर तेव्हा आपण कुकर लावायचं गरम म्हणजे आपल्यालाही गरम खायला मिळते आणि मुलं येतात शाळेतून तर त्यांनाही मस्त असं गरम खायला मिळत असते. तर आता इथून समोर मी पहिले कपडे वाळत घालीन, त्याच्यानंतर ना पूजेला सुरुवात करीन. आणि पूजेला माहिती आहे तुम्हाला 1 तास तर माझा जातो, बाकींच्यांचं मला तर माहीत नाही म्हणा. तसं पाहिलं तर 20 मिनिटात पूजा होऊन जाते. देव वगैरे धुवून हळद कुंकू वाहून आपण आरती जरी केली तरी 20 मिनिटात पूजा होते. पण माझं तसं नाही आहे, मला ना रोज ना काहीतरी पठण करायला आवडत असते. आता 40 वगैरे तर मी देवपूजा करतानाच म्हणत असते म्हणा. त्याच्यानंतर आपलं जे काही म्हणजे आपलं सांगावं नाही म्हणते, पण भरपूरदा मी सांगितलंही आहे. जास्त काही नाही, थोडीफार स्वामींची सेवा असते आणि त्याच्यानंतर मग शिवमहापुराणचा एखादा अध्याय वाचत असते. तर जास्त नाही, त्याच्यातही माझं कधी राहून गेलं तर राहूनही जाते म्हणा. शिवपुराणचा अध्याय एकदम कंटिन्यू नाही वाचत मी, ज्यावेळेस राहिलं त्यावेळेस राहूही देते. कधी अडचण असते, कधी काही असते. मंदिरात पण मी जात असते, जवळ मंदिर आहे ना भोलेबाबाचं, तर त्या मंदिरात पण मी जाते. तिथेही माझं डेली कधी जाणं झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मग तेवढं मी लोड घेत नाही, पण करते जेवढं माझ्याशी म्हणते तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. आणि हे सगळं करून आपल्या परिवारासाठीच आपण करत असतो, आपण स्वतःसाठी तर काहीच करत नाही. आता कोणतीच गृहिणी राहू ती स्वतःसाठी काहीच करत नाही. जे काही करते ती आपल्या घरच्या लेकरा बाळांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी आणि आपल्या घरच्या सुख समृद्धीसाठीच करत असते. तर मी पण तेच करते मैत्रिणींनो. चला मग आता त्याच्यानंतर ना आता संध्याकाळ झालेली आहे आणि ना हे सप्तमीचं आहे. आता चैत्राचे नवरात्र सुरू आहे आणि तुम्हाला सांगते भरपूर जण चैत्राच्या नवरात्रामध्ये नॉनव्हेज खातात, पण आमच्याकडे काहीही खात नाही, अंडे नाही, नॉनव्हेज नाही, काहीही खात नाही. आम्ही हे सुद्धा नवरात्र पाळत असतो. जसं नवरात्राचे 9 दिवस पाळतो ना शारदीय नवरात्राचे, तसेच या नवरात्राचे सुद्धा आम्ही पूर्ण 9 दिवस पाळत असतो. मी तर खातच नाही, माझे मिस्टर खातात, माझे मुलं खातात, पण यावेळेस तर शक्यच नाही 9 दिवसात. तर आज सप्तमी आहे, तर उद्या अष्टमी आहे. आता हा सप्तमीचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे. तर सप्तमीच्या दिवशी मी ठरवलं होतं की कन्यापूजन करील, म्हणून मी चणे वगैरे ना दुपारीच भिजत घातले होते. आता कन्यापूजन म्हटलं की आपण त्याची पूर्वतयारी करत असतो, पण हे 4:30-5ला आले तर म्हणत होते की आज नको घालू, अष्टमीला घालशील. तर मग मी निवांत बसून गेली, म्हटलं राहू दे आता काही घालत नाही, आता हे नाही म्हणत आहे. तर अष्टमीला आम्ही ना मातामाईच्या मंदिरात आरती पण नेत असतो. तर ठीक आहे म्हटलं आरती पण नेणं होईल आणि छान असं संध्याकाळी कन्यापूजन आहे, भोजन पण होऊन जाईल. तर हेच मी ठरवलं आणि मस्त निवांत बसली आणि चांगलं नाही का 5:30-6 पावणे 6पर्यंत मी निवांत बसली. मग मला माहीत झालं की मी म्हणजे मुलींना आपण सांगतो ना की म्हणजे मी सांगून दिलं होतं एका मुलीला की तू पूर्ण मुलींना घेऊन येशील म्हणून, 7-8-9 मुलींना. तर नंतर त्या मुलींचं म्हणणं होतं की किती वाजता यायचं आहे. अरे देवा म्हटलं, हे मी ऐकलं आणि म्हटलं नाही आज आपल्याला आताच करावं लागेल. मग मी बरोबर 6 वाजता परत संध्याकाळची आंघोळ वगैरे केली. माहीत नाही काऊन माझं मनच नाही मानत. तर परत मी संध्याकाळ तसाही उन्हाळा सुरू आहे, मग आंघोळ केली, छान अशी तयारी केली आणि म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागूया. 1 तासात तर तसा स्वयंपाक होऊन जातो आपला. आणि मी 7:30 पावणे 8चा टायमिंग त्यांना मग दिला वेळेवर. तर मग तेवढ्या वेळात मी पटकन कुकर लावून घेतला, कुकरमध्ये चणे मांडून घेतले. ते 4
4-5 शिटी होतपर्यंत छान असे चणे होऊन जाणार. चणे शेतातलीच आहे म्हणा आमच्या. त्याच्यानंतर इकडे कणिक भिजवायला घेतली. लगेच कणिक भिजवून ठेवून देते म्हणजे पुरी वगैरे करायला बरं पडते ना. तर चणे वगैरे चे कुकर लावला. सोबत तुम्ही बघितलं असेल मी मिरचीचा पेस्ट. आता मी याच्यामध्ये ना कांदा लसूण वगैरे काही वापरत नाही. जेव्हा आपण जेव्हा केव्हा आपण जेवण घालतो ना, मी तर नाही वापरत बिना कांदा लसूणचा स्वयंपाक करणार आहे. तर त्याच्यामध्ये मग मी काय केलं की आता भाज्या करायचं म्हटलं की बिना कांदा लसूण छान नाही वाटत. पण हा जो काही आपण प्रसाद बनवतो किंवा बाहेर भंडाऱ्यातला प्रसाद म्हणा की तो प्रसाद इतका टेस्टी होतो ना, खायला खरंच खूप टेस्टी वाटतो. तर मी इथे ना बारीक करण्यामध्ये तुम्ही बघितलंच असं अगोदर मिरच्या टाकल्या छान, त्यामध्ये शेंगदाणे टाकले, पांढरे तीळ टाकले भरपूर. खोबरा किस असेल तर तुम्ही खोबरा किस पण यामध्ये ॲड करू शकता, त्याच्याने पण भाजी टेस्टी वाटते. त्याच्यानंतर भरपूर कोथिंबीर टाकली. अजून आपला गोडनिंब असतो ना ते टाकलं. जिरा वगैरे टाकून त्याचा मस्त असा पेस्ट तयार केला. त्याचाच मी पुलाव पण बनवीन आणि त्याच्याच मस्त अशी चण्याची भाजी पण बनवीन. आणि थोडीशी भाजीमध्ये ना ग्रेव्ही ठेवणार आहे. मुलं कसं ना कोरडे चणे तेवढे खायला नाही पाहत, पण ग्रेव्ही रसा वगैरे असला तर चणापुडीसोबत छान वाटते. तर थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहे. आणि मुलांच्या हिशोबानेच मी जो काही स्वयंपाक आहे ना तो मी करत असते. तर आमच्याकडे इकडे पद्धत आहे, त्या नवरात्रात पण जेवू घालतात आणि या नवरात्रात पण जेवण घालतात. आता उद्या अष्टमी नवमीला मुली एकदम बिझी होऊन जाईल. तर आमच्याकडे ना कसं आहे ना, आपण तिकडे महाराष्ट्रामध्ये नवरात्राच्या पंचमीनंतर चालू करून देतो म्हणजे कन्यापूजन वगैरे, कन्या भोजन वगैरे. पण इकडे कसं आहे ना, शेवटच्याच दिवशी करतात हे लोक, माहीत नाही का बरं. तर अष्टमी आणि नवमीच्या दिवशी तर मुली सापडतच नाही. 9 दिवस उपास करतात, 8 दिवस, आणि नवमीच्या दिवशी शेवटी मग कन्यापूजन वगैरे करून मग स्वतः उपास सोडतात. जे शारदीय नवरात्र वगैरे असते ना त्याच्यात. आणि याच्यात सुद्धा पण अष्टमी नवमीलाच बोलवतात. तर नाही म्हटलं, म्हणूनच मी लवकरच बोलवलं होतं की चला बा सप्तमी आहे आज आपण करून घेऊया. आणि आत्ताच गावातली पूजा करून मी आली होती. तोही षटचंडी योग्य आत्ताच आमच्या घरी झालं होतं. तर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला आहे. तर तुम्ही बघितलं असेल तर नक्की बघून घ्या. तर षटचंडी यज्ञ झालं तर तिथे कन्यापूजन झालं. आणि मी इथे माझ्या घरी, इथे पण मी जिथे राहते ना, इथे पण प्रत्येक चैत्र मासात मी ना कन्यापूजन करत असते. प्रत्येकच वेळेस जसं माझ्याशी जमते तसं मी करते. कधी कधी असं होतं ना, जेव्हा आपण ठरवतो आणि मग आपण नाही म्हणतो, पण देवाची इच्छा राहते ते बरोबर कोणत्या ना कोणत्या प्रकारे बरोबर आपलं ते जे काही आहे ना ते पूर्ण सेवा आणि जेवढं काही कार्य आहे ना ते करवून घेते, हे मात्र नक्की आहे. मग त्या दिवशी पाहणं मी निवांत बसली होती 6 वाजेपर्यंत. म्हणजे आता नाही करायचं बा, आता मी सांगून दिलं होतं की नाही करत, उद्याच करूया म्हणून. तर पण ते सगळा योग घडून आला आणि माझ्या हातून खरंच तुम्हाला सांगते. आणि मला एवढंसाही धक्का लागला नाही स्वयंपाक करताना म्हणा की काही म्हणा. पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतरच मुली आल्यात, हे सुद्धा तेवढंच खरं आहे मैत्रिणींनो. खरंच मला काही धक्का लागला नाही. तुमच्याशी बोलता बोलता पुलावही झाला, चण्याची भाजी पण झाली, सोबत खीरही मी बनवून घेतली. आज ना मी याचीच आपल्या घरच्या शेवया असतात ना त्याचीच मी मस्त अशी खीर केली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं कस्टर्ड पावडर वगैरे टाकून, आणि मुलं जास्त गोड नाही खात म्हणून फार कमी केलं, फक्त मी कणिकच जास्त भिजवलेली आहे. मुलीनं पुरी भाजीच जास्त खातात आणि पुलाव पण थोडा खातात. त्यामुळे भात पण मी 1.5-2 ग्लासाचाच भात केला, 2-2.5 ग्लासाचाच केला असेल, तेवढाच मी केलेला आहे. आता मोजून तर मी काही करत नाही. चला मग संध्याकाळचा दिवा लावला. आणि हे तुम्हाला कांद्याचं जे पोतं दिसत आहे ना ते आमच्या शेतातलंच आहे, आलेलं आहे. तर आज सकाळीच त्या भाऊंनी आणून दिलं होतं शेतातून. तर इथे तुळशीजवळ आपला दिवा लागलेला आहे. आणि कूलरसुद्धा ना मी आजच लावलेला आहे. तर आता गरमी पडत आहे, आमच्याकडे जास्त गरमी नाही पडत बरं का, पण तरी पण गरमी पडतच आहे. नाही म्हटलं तरी संध्याकाळी रात्रीचं ना गरज पडतेच कूलरची. तर कूलरही आम्ही लावून घेतला. तर आता त्याच्यानंतर आता आली, सगळं झालेलं आहे. आता फक्त मुलींची वाट आहे. पटकन मी पुऱ्या काढते आणि अर्ध्या पुऱ्या काढून ठेवून देते, म्हणजे त्या आल्या की त्यांना वाढायला बरं पडेल. आणि बस जेवढ्या माझ्या पुऱ्या काढून मी थांबलीच होती तर तेवढ्या वेळात मुली येऊन तयार झालेल्या होत्या. तर इथे काही पुऱ्या मी कोरपाड बेलण्यावर लाटलं. मग माझ्या एकदम लक्षात आलं, अरे म्हटलं आताच आपण आलूचे पापड केले, तर आपल्याकडे पुरी मशीन तर बाहेरच आहे. तर पटकन मग पुरी मशीन काढली. आणि पुरी मशीनवर खरंच खूप काम इझी होऊन जाते. फक्त तेल लावावं लागते म्हणा, तेव्हाच पुरी बाहेर निघते. तेल लावलं आणि मस्त अशा पुऱ्या भरभर लाटायची गरजच पडली नाही. इकडे मी करत गेली, तिकडे मी तळत गेली. आणि प्रत्येक पुरीसुद्धा छान अशी फुलल्या जात होती. हे मात्र खरं आहे की आमच्याकडे हे मला कधीच कोणत्या गोष्टीला कधीच नाही म्हणत. मी म्हणेन की मला ही पूजा करायची आहे किंवा मला कोणतंही पारायण करायचं आहे किंवा मला व्रत करायचं आहे, तर ते कधीच नाही म्हणत. फक्त असं म्हणतात की नंतर कर, गेल्या काही दिवसात कर, असे म्हणतात. पण नाही, हे शब्द त्यांच्या तोंडातून कधीच निघत नाही. ह्या बाबतीत मी स्वतःला खूप समाधानी आणि नशीबवान समजते की प्रत्येक इच्छा ते म्हणजे पूजापातीच्या देवाच्या जेवढ्या काही आहेत ना त्या माझ्या पूर्ण करतात. पण आज फक्त एवढंच म्हटलं होतं त्यांनी की उद्या करशील, पण देवही आहे ना की ज्या दिवशी आपण ठरवलं त्या दिवशी ते स्वतःहून पूर्ण करून घेते, हे मात्र नक्की आहे.
हे तर तुम्ही आता बघितलंच. चला मग आता पूर्ण स्वयंपाक झाला आणि आता मुली पण आलेल्या आहेत आणि बघू शकता एवढ्या मुली एका मुलीसोबत सगळेजण एक सोबतच आले. सांगा, म्हणजे हे सगळे तयार होते तेव्हाच आलेत ना, तर आता सगळे आले. याच्यात दोन मुलं आहेत, बाकी सगळ्या मुली आहेत. तर मुली तर आमच्याकडे मुलींचा काहीही प्रश्न नाही आहे. तर दिवाबात करून घेतली, छान धूपदीप नैवेद्य लावून घेतला पहिले देवाला, तुळशीचा ओढ वगैरे. आता यांचं कन्यापूजन करून घेते. तर आमच्याकडे ना इकडे ना जेवढं काही आलता वगैरे आहे ना, आलता लावण्याची खूप पद्धत आहे इकडे. आणि तुम्हाला आता मुलींच्या पायावरही लागलेलंच आहे बरं का. त्या 2-3 दुपारी आल्या वाटते त्या कुठून तरी जाऊन. माझ्याकडे यायच्या अगोदर 5-5:30लाच गेलो होतो म्हणे आम्ही, तर सांगत होत्या. तर त्यांच्या पायाला होतंच. तर आमच्याकडे ना हे लावल्याशिवाय पूजनच होत नाही. तर परत मी काढून घेतलं, तर ठेवलं होतं तर परत काढलं त्यांच्यासाठी आणि त्यांचं छान असे पाय धुवून घेणार आहे. आणि जेवढं काही आपण पाय धुतो ना कन्याचे, तर ते सगळं पाणी आपल्याला झाडाला टाकायचं आहे. म्हणजे कुठेही नालीत इकडे तिकडे कुठेही फेकायचं नाही, ते पाणी झाडालाच टाकायचं. कारण की हे देवी स्वरूप आपल्याकडे आलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे देव कोणत्याही रूपात आपल्या घरी येतो. आणि कन्या म्हटलं की आमच्याकडे तर इकडे खूप जास्ती महत्त्व आहे. MP इकडे मुलींना पायाही पडू देत नाही, काहीच करू देत नाही. उलट इकडे ना मोठ्या मुली असेल त्यांच्या घरच्या, तरी पण ते लोक त्यांच्या पाया पडतात मुलींच्या. पण आपल्याकडे तसं नाही. आपण कसं आहे ना, आपण आपल्या आईवडिलांच्या पाया पडतो. पण इकडे अशी पद्धत अजिबात नाही आहे. प्रत्येक मुलीला देवीच मानल्या जाते आणि इतकं मान देतात ना प्रत्येक मुलीला, ते खरंच हेच खूप मोठी भारी गोष्ट आहे. चला मग प्रत्येकाचे पाय धुवून घेतले आणि फक्त मी 2-2 टिपकेच लावणार आहे. पण 1-2 मुलींचं म्हणणं होते की पूर्ण आम्हाला पायाला लावून दे बा म्हणून. मग त्याच मुलींना मग मी लावून दिलं. आणि मुलं पण आहेत. यात 3 मुलं आहेत, एक माझा मुलगा आणि 2 मुलं आहेत. अजून ना 9व्याच्या मैत्रिणी यायच्या बाकीच आहेत, त्या येतील आता थोड्या वेळाने. असे मिळून पूर्ण 11 मुली 12 मुली झालेल्या होत्या आणि 3-4 मुलं असे झालेले होते. म्हणजे इकडे मुलं भेटूनच जाते, काहीच टेन्शन नाही आहे. कधी तुम्ही केव्हाही बोलवा ते येतातच. इथे ना मला 9व्याने सुद्धा बरीचशी मदत केलेली आहे. तिने पाण्याचे ग्लास वगैरे तिनेच भरले, तिनेच दिलं. म्हणजे भरपूर जेवढी काही छोटी मोठी मदत आहे ना, ती 9व्या म्हणजे करून घेते. त्याच्यानंतर मी 1 वेळच्या पुऱ्या जेवढ्या काही काढल्या होत्या मी वाढून दिल्या. त्याच्यानंतर परत गरम पुऱ्या काढायला गेली आणि मला गरम काढून खाऊ घालायला खरंच खूप आवडते मैत्रिणींनो. नेहमी मी अर्ध्याच पुऱ्या काढते आणि मग अर्ध्या गरम काढून मग सगळ्यांना वाढत असते. आणि मुलं सगळे जेवायला बसले आहेत आणि यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्ही काही विचारूच नका खरंच. आता इकडे मी पुऱ्या काढायला गेली तर 9व्याने संपूर्ण त्यांचं जेवढं काही खाणं पिणं आहे ते तिने केलेलं होतं. सगळं मी तिथेच नेऊन ठेवलेलं होतं. ज्यांना जे लागत होतं मग तिनेच वाढलं. ते मग यांना वाढतच होती. तर बघू शकता तिच्या मैत्रिणीसुद्धा आलेल्या आहेत. ह्या तिच्या फ्रेंड्स आहेत मोहल्ल्यातल्या, कॉलनीतल्या. म्हणजे ती त्यांच्यासोबतच खेळते ना, ते याच्यातली एक नाही आहे मुलगी. तर आता ह्या पण आल्या मोठ्या मुली. तर त्या आता इकडच्या कन्या आहे ना, आता हळदी कुंकू तर मी लावून घेतलं होतं म्हणा अगोदरच. तर परत मी नमस्कार वगैरे करून घेतला. तर इकडच्या मुलींची एवढी मोठी एक खासियत आहे की ते लोकांना जेव्हा आपण पाया पडतो ना, तर मस्त छान असं डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात. माहीत नाही, ही गोष्ट मला खूपच आवडते. तर काही मुली तर म्हणतात की सुखी रहो. आता इकडच्या मुली हिंदी सायडर आहे तर हिंदीमध्ये बोलतात म्हणा, तर खुश रहो असा आशीर्वाद देतात आणि खरंच डोक्यावर असं हात ठेवतात. तर मला इतकं छान वाटते ना, खूप छान वाटते. तर त्यांचं जेवण वगैरे झालं, त्या मुली गेल्यात. आता मी 9व्याच्या फ्रेंड्स 9व्याला यांचे पण पाय वगैरे धुवून घेतले. माझ्याही कन्याचे धुवून घेतले. माझी मुलगी पण एक कन्याच आहे ना, तर मग त्यांच्यासोबत मग यांनाही वाढून दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे माझा आजचा सगळा कार्यक्रम पार पडला. नाही म्हणता सगळं स्वच्छ करून घेतलं, हॉल वगैरे पुसून घेतला. आणि बरोबर आता 9:45 झालेले आहेत. 9:45पर्यंत सगळं आवरून झालेलं होतं. आणि हे पण बाहेर फिरायला गेलेले आहेत. चला मग आता मी पण जेवण करून भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या.
नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.